मंडळी, तुमचं कांचन देवाच्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी जे बोलणार आहे ते ऐकताना तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्याच घरातून बसून बोलते, कारण हा विषय फक्त भाजीचा नाही, हा विषय आहे आपल्या मुलांच्या आरोग्याचा। आज बहुतेक आई म्हणतात माझं मूल काही खातच नाही, नेहमी थकल्यासारखं असतं, डॉक्टर म्हणाले हिमोग्लोबिन कमी आहे, आणि मग आपण घाबरून जातो, मेडिसिन सुरू करतो, पण तरी मनात भीती राहते ना। आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण इथे मी तुम्हाला सांगणार आहे बीट म्हणजे काय, ती रोज दिलं तर शरीरात काय बदल होतो, कोणत्या मुलांना द्यायचं आणि कोणत्या मुलांना अजिबातही नाही। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या मुलांचं वास्तव जर आपण बघितलं तर अहो आयांनो, आजची मुलं आपल्यासारखी नाही आहेत ना। आपली मुलं मोबाईल पाहतात, बिस्किट खातात, बाहेरचं खातात आणि पाणीही कमी पितात। त्यामुळे काय होतं, हळूहळू शरीरात आयर्न सुद्धा कमी होतं, तसंच डायजेस्टिव्ह पॉवर कमी होते आणि इम्युनिटी सुद्धा कमी होते। याच्यामुळे मुलं खूप आजारी पडतात आणि आपण म्हणतो काय करायचं कळतच नाही, पण खरं सांगू उत्तर खूप सोपं आहे। आपण जे अन्न देतो ते शरीरासाठी कामाचं आहे का नाही हे आपण पहिले पाहिले पाहिजे। बीट म्हणजे नक्की काय बरं? बीट म्हणजे फक्त लाल रंगाची भाजी नाही, बीट म्हणजे निसर्गाने दिलेली एक पूर्ण औषधाची पेटी। बीट मध्ये काय असतं, आयर्न, फोलेट, विटामिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट हे सगळं एकत्र मिळून मुलांच्या शरीरावर हळूहळू पण खोल परिणाम करत असतं। आता तुम्ही म्हणाल हिमोग्लोबिन, आता इथे नीट ऐका, हिमोग्लोबिन म्हणजे फक्त आयर्न नाही, आयर्न प्लस ऍब्झॉर्प्शन म्हणजे हिमोग्लोबिन। फक्त आयर्न दिलं तर ते शरीरात जिरतच नाही। बीट मध्ये काय स्पेशल असेल, बीट मध्ये आयर्न आहे, विटामिन सी पण आहे। विटामिन सी हे आयर्नला शरीरात ऍब्झॉर्ब व्हायला मदत करत असतं, म्हणून बीट खाल्ल्यानंतर रक्त तयार होऊ लागतं आणि थकवा कमी होतो, डोळ्यासमोर अंधारी पण येणं बंद होतं आणि आपली मुलं हे ऍक्टिव्ह राहतात। आता बीट आणि पचन याचं काय संबंध? आजकालची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे पचन। मुलं खातात पण पचतच नाही। बीट मध्ये भरपूर फायबर असतं। फायबर म्हणजे आतड्यांचा झाडू, तो आतडं साफ करत असतो, गॅस कमी करत असतो, कॉन्स्टिपेशन कमी करत असतो, आणि ज्या मुलांना रोज पॉटी होत नाही ते मुलं चिडचिड करतात, त्यांच्यासाठी तर बीट हळू पण खात्रीशीर उपाय आहे। आता आपण बघूया बीट आणि मेंदूची वाढ। बीट रक्ताची सर्क्युलेशन वाढवतं, जेव्हा मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो तेव्हा मेमरी इम्प्रूव्ह होत असते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अभ्यासात लक्ष लागतं, म्हणून बीट खाणारी मुलं हे हळूहळू शांत आणि फोकस्ड होत असतात। रोज बीट दिलं तर काय बदल दिसतात? 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला थकवा कमी दिसल, ऍप्टिट्यूड वाढायला दिसणार, झोप सुधारणार, तसं 30 दिवसांमध्ये हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होणार, इम्युनिटी स्ट्रॉंग होणार, तसंच 60 दिवसांमध्ये वजन बॅलन्स आणि आजारपण पण कमी होणार। सगळ्यांसाठीच बीट योग्य आहे का? नाही। 6 महिन्यांखालील बाळाला तर बिलकुलही नाही, ज्यांना किडनी स्टोन असतो त्या मुलांना पण बिलकुल नाही। इथे तुम्ही डॉक्टरांनाही विचारू शकता की काय महत्वाचं आहे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि कसं द्यायचं। तर उकडून, किसून, सूप, पराठा, पोळी, डाळीमध्ये मिसळून रॉ बीट देऊ नका, पण नेहमी शिजवलेलंच बीट द्यायचंय। यामध्ये बरेच लोक खूप मोठी चूक पण करतात। बीट खाल्ल्यावर लगेच दूध देऊ नका, कॅल्शियम आयर्न ऍब्झॉर्ब होऊ देत नाही। किमान 1 तास गॅप ठेवणं खूप गरजेचं आहे। माझा अनुभव आहे, मी स्वतः आई आहे, मीही आधी घाबरले होते, पण मी ठरवलं मेडिसिन नाही भाजी मेडिसिन करायची आणि फरक दिसायला लागला। तर आजच्या आयांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये बीट लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आईच्या अनुभवातून खरं ज्ञान दिलं जातं।